हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतो। मराठी माणसावर, महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारा 21व्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करणारे आमच्यासारखे असंख्य महाराष्ट्रात आणि देशात कार्यकर्ते आहेत। त्यामधीलच आपल्या दुदंडी गावचा सुपुत्र ऋषिकेश साठे हा सुद्धा महाराष्ट्र सैनिक आहे। त्यानं एक संकल्प केलाय की त्यांचं दुदंडी गावचं जे ग्रामदैवत आहे शिवभवानी मंदिर, त्या शिवभवानी मंदिराच्या दर्शन घेऊन राजसाहेबांचे पुढील राजकीय भावी वाटचालीस आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी तो सायकलवरून दादरपर्यंत शिवतीर्थ इथपर्यंत तो सायकलवरून प्रवास करणार आहे। त्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी पलूस तालुक्यातून आलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर दुदंडी गावचे सर्व ग्रामस्थ इथं जमा झालेले आहेत। त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। आणि खरं तर आता डिसेंबर महिना चालू आहे, अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे, लोक घरातून बाहेर पडत नाहीत, तरी सुद्धा हा तरुण उठतो आणि म्हणतो मी राजसाहेबांच्या भेटीसाठी सायकलवर प्रवास करणार आहे। जीवाची पर्वा न करता तो दुदंडी ते मुंबई हा प्रवास सायकलवरनं करणार आहे। यासाठी आम्ही शुभेच्छा देत असताना आज राजकीय परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर फोडाफोडीचं राजकारण, पैशाचं राजकारण, त्याचबरोबर अगदी चिखल झालेला आहे, चिखलफेक पूर्ण या महाराष्ट्रात झालेला असताना असा हा ऋषिकेश साठे निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, त्याचा कुठलेही स्वार्थ नाही, फक्त निस्वार्थ भावनेने फक्त राजसाहेबांची माझी भेट झाली पाहिजे या अपेक्षेने तो सायकलीवरून प्रवास करत आहे। अशा कार्यकर्त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते आणि हे करत असताना मी एक फक्त कविता म्हणून दाखवतो। सायकलच्या पॅन्डलवर पाय टेकवला, मनात एकच ध्यास पेटवला, घामाच्या थेंबात आशा वाहू लागली, राजसाहेब ठाकरे साहेबांची भेटीची चाहूल लागली, रस्त्यावर धावते विचारांची वारे, मनात गरजती मराठी वारे, दुही चाकावर उभी स्वाभिमानाची काया, छातीमध्ये पेटलेली महाराष्ट्राची माया। अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीस मी पलूस तालुक्याच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।